द्वादश स्कंद कलियुगाचे धर्म. श्री शुकदेवांनी परीक्षिताच्या इच्छेप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या स्वधामी गमनानंतर कलियुगात होणाऱ्या राजवंशांचे वर्णन करून सांगितले. यानंतर त्यांनी कलियुगाचे धर्म सांगितले. शुकदेव म्हणाले, राजन, कलियुगात ज्याच्याजवळ धन असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी समजतील. ज्याच्या हाती शक्ती असेल तोच धर्म आणि न्यायाची व्यवस्था आपल्या अनुकूल करून घेईल. व्यवहाराची निपुणता, सत्य आणि प्रामाणिकपणा राहणार नाही. जो जितके छल कपट करू शकेल तो तेवढा व्यवहार कुशल मानला जाईल. असे अनेक धर्म शुकदेवांनी परीक्षिताला सांगितले. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, कलियुगात अनेक दोष आहेत, परंतु सर्व वस्तू दूषित होऊन जातील. स्थानात सुद्धा दोषाची प्रधानता असेल. सर्व दोषांचे मूळ आहे अंतःकरण. परंतु ज्यावेळी पुरुषोत्तम भगवंत मनुष्याच्या हृदयात येऊन विराजमान होतो त्यावेळी केवळ त्यांच्या सानिध्याने सर्व दोष नष्ट होऊन जातात. भगवंताचे रूप, गुण, लीला, धाम आणि नामाच्या श्रवणाने, संकीर्तन, ध्यान, पूजन आदी आदराने केल्याने भगवंत मनुष्यांच्या हृदयात येऊन विराजमान होतात आणि अनेक जन्मांच्या पापाचे ढीकच्या ढीक क्षणभरात भस्म करून टाकतात. ज्याप्रमाणे अग्नी सोन्याच्या समवेत संयुक्त होऊन त्यातील मलिनता नष्ट करतो, त्याचप्रमाणे साधकांच्या हृदयात स्थित होऊन भगवान विष्णू त्यांच्या अशुभ संस्कारांना नेहमीसाठी मिटवून टाकतात. शुकदेव पुढे म्हणाले, राजन, आता तुमच्या मृत्यूचा समय जवळ आला आहे. सावधान होऊन संपूर्ण शक्तीने आणि अंतःकरणातील समस्त वृत्तींनी भगवान श्रीकृष्णास आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करा. असे करण्याने तुम्हास परमगतीची प्राप्ती होईल. परीक्षिता, सर्व प्रकारे परम ऐश्वर्यशाली भगवंताचे ध्यान करावे. भगवंत आपले ध्यान करणाऱ्यांना आपल्या स्वरूपातच विलीन करून घेतात. वास्तविकतः कलियुग दोषांचा खजिना आहे, परंतु यात एक फार मोठा सद्गुण आहे. तो हा की या युगात भगवान श्रीकृष्णांचे केवळ संकीर्तन करण्यानेच सारी आसक्ती नष्ट होऊन परमात्म्याची प्राप्ती होते. यानंतर शुकदेवांनी 4 प्रकारच्या प्रलयाची माहिती सांगितली. ते असे: नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय, आत्यंतिक प्रलय आणि नित्य प्रलय. अशा प्रकारे अध्याय 1, 2, 3, 4 संपन्न झाला. श्री शुकदेवांचा अंतिम उपदेश. श्री शुकदेवांनी संपूर्ण भागवत महापुराण परीक्षिताला सांगितल्यानंतर त्यांनी अंतिम चरणी उपदेश केला. ते म्हणाले, राजन, तू आपली विशुद्ध आणि विवेकसंपन्न बुद्धीस परमात्म्याच्या चिंतनाने भरपूर भरून घे आणि स्वतःच आपल्या अंतःकरणात स्थित परमात्म्याचा साक्षात्कार कर. हे पहा, तू मृत्यूचाच मृत्यू आहेस. तू स्वतः ईश्वर आहेस. ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित तक्षक तुला भस्म करू शकणार नाही. तक्षकाचीच काय, स्वयं मृत्यूसुद्धा तुमच्याजवळ येऊ शकणार नाही. तू अशा प्रकारे अनुसंधान कर की मीच सर्वाधिष्ठान परब्रह्म आहे. या प्रकारे तू स्वतःच आपल्या वास्तविक एकरस अनंत अखंड स्वरूपात स्थित कर. त्यावेळी तक्षक येऊन आपला विषपूर्ण मुखाने तुझ्या पायाला चावला तरी काही हरकत नाही. तू आपल्या आत्मस्वरूपात स्थित होऊन या शरीरासच काय, परंतु संपूर्ण विश्वास आपणापासून पृथक मानणार नाहीस. आत्मस्वरूप पुत्र परीक्षिता, तू विश्वात्मा भगवंताच्या लीलेसंबंधी जे प्रश्न विचारले होतेस त्या सर्वांची उत्तरे मी दिली आहेत. अजून काही ऐकायची इच्छा आहे काय? परीक्षित म्हणाला, गुरुदेव, आपण मला अभय पदाचा तसेच ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतेचा साक्षात्कार करविला आहे. आता मी परम शांतिरूप ब्रह्मस्थितीमध्ये स्थित आहे. आता मला तक्षक आदी कोणत्याच मृत्यूच्या निमित्ताचे भय नाही. मी अभय झालो आहे. भगवान, मला आता आज्ञा द्या की मी माझी वाणी बंद करून मौन होऊन कामनांच्या संस्कारांनी रहित होऊन चित्तास इंद्रियातीत परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन. आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानात परिनिष्ठित झाल्याने माझे अज्ञान नेहमीसाठी नष्ट झाले आहे. आपण मला भगवंताच्या परम कल्याणमय स्वरूपाचा साक्षात्कार घडविला आहे. असे म्हणून परीक्षिताने मोठ्या प्रेमभावाने शुकदेवांची पूजा केली. शुकदेवांनी परीक्षिताचा निरोप घेऊन आपणाबरोबर आलेल्या सर्व साधू, संत, महात्मे आदींना घेऊन तेथून ते निघून गेले. परीक्षित स्वतःच आपल्या
अंतरात्म्यास परमात्म्याच्या चिंतनात समाहित करून ध्यानमग्न झाला. मुनिकुमार शुंगीने क्रोधित होऊन परीक्षिताला शाप दिला होता. त्यानुसार तक्षक परीक्षितास दंश करण्यास निघाला. मार्गात त्याला एक कश्यप नावाचे ब्राह्मण भेटले. ते सर्पविषयाची चिकित्सा करण्यात अत्यंत तज्ज्ञ होते. तक्षकाने त्यांना बरेचसे धन देऊन परत पाठवून दिले. स्वतः एका ब्राह्मणाचा वेश घेऊन परीक्षिताजवळ गेला आणि आपल्या मूळ स्वरूपात येऊन त्याने परीक्षितास दंश केला. परंतु राजर्षी परीक्षित तक्षकाच्या दंश करण्यापूर्वीच ब्रह्मस्थितीत स्थिर झाले होते. आता त्यांचा केवळ देहच तक्षकाच्या विषाच्या अग्नीने जळून भस्म झाला. ज्यावेळी परीक्षिताचा ज्येष्ठ पुत्र जन्मेजयाने ऐकले की तक्षकाच्या दंशाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला आहे, त्यावेळी त्याने विद्वान ब्राह्मणांद्वारे विधीपूर्वक सर्पाचा अग्निकुंडात हवन करण्यास प्रारंभ केला. तक्षकाने पाहिले की जन्मेजयाने सुरू केलेल्या सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठे मोठे सर्प भस्म होत आहेत. त्यावेळी तो अत्यंत भयभीत झाला आणि इंद्रास शरण गेला. जन्मेजयाने ब्राह्मणांना विचारले की अजून तक्षक कसा आला नाही. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की तक्षकाने इंद्राची शरण घेतली आहे. त्यावेळी जन्मेजयाने ब्राह्मणांना सांगितले की इंद्रासह तक्षकाचे आवाहन करा. ब्राह्मणांनी तसे केले. त्यावेळी विमानात तक्षकासह बसलेले इंद्रदेव अत्यंत भयभीत झाले. त्यांचे विमान यज्ञस्थानाभोवती फेऱ्या मारू लागले. देवगुरु बृहस्पतींनी पाहिले की देवराज इंद्र, तक्षक आणि त्याचे विमान अग्निकुंडात पडणार आहे. त्यावेळी ते तत्काळ यज्ञस्थानी आले आणि जन्मेजयास म्हणाले, नरेंद्र, तक्षकाला मारून टाकणे आपणास योग्य नाही, कारण त्याने अमृत प्राशन केले आहे. त्यामुळे तो अमर झाला आहे. तुमच्या यज्ञाचा उद्देश केवळ प्राण्यांची हत्याच आहे. तेव्हा तो तत्काळ थांबव. जगातील सर्व प्राणी आपापल्या प्रारब्ध कर्माचेच भोग भोगतात. जन्मेजयाने गुरुदेवांची आज्ञा शिरोधार्य मानून यज्ञ सत्र बंद केले. अशा प्रकारे अध्याय 5, 6, 7 आणि 8 समाप्त झाला. हरिओम तत्सत. मार्कंडेय मुनींना माया दर्शन. सुतमुनींनी शौनकादिकांना वेदांच्या 4 भागाबद्दल सांगितले. यानंतर शौनक ऋषींनी सुत महाराजांना प्रश्न विचारला. लोकांचे असे म्हणणे आहे की मृकुंड ऋषींचे पुत्र मार्कंडेय ऋषी चिरायू आहेत आणि ज्यावेळी प्रलयाने समस्त जगताला गिळले, परंतु ते त्यावेळी कसे राहिले? वास्तविक पाहता ते तर याच कल्पात जन्म घेतलेले एक श्रेष्ठ भृगुवंशी आहेत. या कल्पात अजूनपर्यंत प्रलय झालेला नाही. सुत महाराजांनी या सुंदर प्रश्नाचे कौतुक केले आणि म्हणाले, शौनक ऋषींनो, मार्कंडेय ऋषी मोठे तपस्वी होते. त्यांनी अनेक वर्षांपर्यंत तपस्या केली होती. त्याचे फलस्वरूप नरनारायण त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी मार्कंडेयांना वर मागण्यास सांगितले. मार्कंडेय ऋषी म्हणाले, भगवान, मी आपली ती माया पाहू इच्छितो जिला मोहित होऊन सर्व लोक आणि लोकपाल अद्वितीय वस्तू ब्रह्मामध्ये अनेक प्रकारचे विभेद पाहू लागतो. नरनारायण मार्कंडेयांना वर देऊन निघून गेले. मार्कंडेय ऋषी आपल्या आश्रमात राहून या गोष्टीचे चिंतन करीत होते की मला मायेचे दर्शन केव्हा होईल. एके दिवशी सायंकाळी ते आपल्या कुटीमध्ये बसले असताना मोठा वारा सुटला आणि थोड्याच वेळात मुसळधार पाऊस पडू लागला. तो एवढा भयंकर होता की त्याने पृथ्वी समुद्रात बुडाली. मार्कंडेय मुनी त्या प्रलयाच्या जळामध्ये बराच कालपर्यंत भटकत राहिले. एकदा त्यांना पृथ्वीच्या एका कोपऱ्यात एक वडाचे झाड दिसले. त्याच्या ईशान्येकडील एका फांदीवर पानांच्या द्रोणासारखा आकार झाला होता. त्यावर एक अतिशय सुंदर नन्हासा बालक निजला होता. त्याच्या शरीरातून उज्ज्वल प्रकाश बाहेर पडत होता. त्याचे स्वरूप अत्यंत लोभस्वाने होते. त्या सुंदर शिशूस पाहताच मार्कंडेय मुनींचा सारा थकवा दूर झाला. आनंदाने त्यांचे हृदय कमळ आणि नेत्रकमल खुलले. ऋषी त्या शिशूच्या जवळ जाऊन पाहणार तितक्यात ते स्वतःच त्या शिशूच्या श्वासाबरोबर त्याच्या पोटात गेले. तेथे त्यांना संपूर्ण पृथ्वीचे दर्शन झाले. ते दृश्य पाहून त्यांच्या आश्चर्यास सीमाच उरली नाही. हे पाहणे होताच ते त्या शिशूच्या उच्छ्वासाद्वारे नाकातून बाहेर पडले. ते प्रलय जलात. तेथे त्यांना पूर्वी पाहिलेला वडाचा वृक्ष पुन्हा दिसला आणि त्याच्या पानावर तो शिशू होता. थोड्याच वेळात तो शिशू अंतर्धान पावला आणि तत्काळ तो वडाचा वृक्ष, प्रलयकालीन दृश्य आणि पाणी सर्वच अदृश्य
अदृश्य झाले. मार्कंडेय मुनीने पाहिले की ते स्वतः आपल्या आश्रमात बसलेले आहेत. मार्कंडेय मुनींनी अशा प्रकारे भगवान नारायण निर्मित योगमायेचा अनुभव घेतला. एकदा मार्कंडेय मुनी ध्यानस्थ बसले असताना शंकर पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी मुनींना मुनींच्या सर्व कामना पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला. त्यानंतर सूत महाराजांनी भागवताची संक्षिप्त विषय सूची सांगितली. तसेच विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या सांगितली. यानंतर त्यांनी श्रीमद भागवताचा महिमा वर्णन करून सांगितला. भागवताचे महात्म्य सांगताना सूत महाराज म्हणाले, ऋषींनो, श्रीमद भागवत आणि श्री भगवंताचे स्वरूप एकच आहे आणि ते आहे सच्चिदानंदमय. श्री शुकदेवांच्या मुखातून सांगितलेला हा श्रीमद भागवत ग्रंथ कलियुगात साक्षात भगवान श्रीकृष्णांचीच प्राप्ती करून देणारा आहे आणि नित्य प्रेमानंद फळ प्रदान करणारा आहे. समाप्तमिदं श्रीमद भागवत कथासार. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हाँ हाँ